नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रयत शिक्षण संस्थेनं जो काही नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलेला आहे तो उपक्रम ज्युनियर कॉलेज लेवलवरती गुणवत्ता सुधार कक्ष या उपक्रमाच्या अंतर्गत तलाठी व ग्रामसेवक भरती परीक्षा। तर या परीक्षेच्या संदर्भात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला करता आलं पाहिजे आणि त्या मार्गदर्शनामुळे सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना यश प्राप्त करून देता आलं पाहिजे। हा या गुणवत्ता सुधार कक्षाचा महत्त्वाचा उपक्रमाचा उद्देश आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत असतो आणि म्हणूनच माझा विषय सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाच्या संदर्भात मी तुम्हाला ग्रामसेवक व तलाठी भरती परीक्षेच्या संदर्भात अभ्यासक्रमाच्या विषयावर योग्य प्रकारचं मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आहे। तर माझं नाव आहे बरसे संदीप काशीनाथ, MA अर्थशास्त्र आणि मी श्री ग. रा. अवताडे ज्युनियर कॉलेज कोहेगाव या विद्यालयामध्ये ज्युनियर कॉलेज विभागाकडे अतिशय अध्यापनाचं काम त्या ठिकाणी करत असून तर आपण माझ्या विषयाच्या अनुषंगाने जो काही तलाठी व ग्रामसेवक भरती परीक्षेच्या संदर्भात जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आपल्याला सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान हे दोन घटकाचा विचार आपण त्या ठिकाणी करणार आहोत। त्यामध्ये पहिला घटक आहे सामान्य विज्ञान आणि दुसरा घटक आहे तंत्रज्ञान। तर या दोन्ही घटकांवरती आपल्याला या तलाठी व ग्रामसेवक भरतीच्या संदर्भात कशा प्रकारचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावायचा आहे त्या अनुषंगाने सामान्य विज्ञान हा जो पहिला महत्त्वाचा घटक आहे या पहिल्या घटकामध्ये जो काही अनेक उपघटक त्या ठिकाणी येत असतात आणि त्या उपघटकांचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावायचा आहे आणि म्हणून त्या सामान्य विज्ञान या घटकामध्ये म्हणजे भौतिकशास्त्र हा पहिला महत्त्वाचा घटक सामान्य विज्ञान या महत्त्वाच्या घटकातील पहिला उपघटक आहे तो म्हणजे भौतिकशास्त्र। आता भौतिकशास्त्र या विषयाचा विचार करताना इयत्ता 11वी आणि 12वी या विद्यार्थ्यांना तो विषय विज्ञान या शाखेमध्ये अनिवार्य विषयामध्ये त्या ठिकाणी येत असतो, परंतु या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला ग्रामसेवक आणि तलाठी भरती परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात, त्या प्रश्नामध्ये असणारी काठिण्य पातळी, त्यामध्ये असणारे उपघटक, मग त्यामध्ये आपल्याला द्रव्यमान व वजन घनता, त्याचबरोबर बल कार्य व ऊर्जा, त्याचबरोबर उष्णता व तापमान, त्यानंतर प्रकाशाचे परावर्तन व अपवर्तन, त्यानंतर ध्वनीचे गुणधर्म, विद्युत व चुंबकत्व, त्यानंतर स्थूल व सूक्ष्म स्वरूपातील पदार्थ, अशा प्रकारे या सर्व घटकांचा विचार आपल्याला भौतिकशास्त्र या विषयामध्ये त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे आणि त्याचबरोबर या दुसऱ्या घटकाच्या संदर्भात तलाठी व ग्रामसेवक परीक्षा भरतीमध्ये आपल्याला सामान्य विज्ञान या विषयाच्या अंतर्गत दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे रसायनशास्त्र। आता रसायनशास्त्र हा सुद्धा विषय त्या ठिकाणी 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या अंतर्गत येतोच, परंतु त्या विषयामध्ये या परीक्षेच्या किंवा स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या अभ्यासामध्ये उपघटक येणार आहे त्या उपघटकांच्या संदर्भात मूलद्रव्य व संयुगे हा एक महत्त्वाचा उपघटक आहे। त्यावरती सुद्धा अनेक पातळीवरती प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात असतात। त्याचबरोबर आम्ल, क्षार व मीठ, त्याचबरोबर धातू व अधातू, त्यानंतर रासायनिक अभिक्रिया, अशा प्रकारचे अनेक उपघटक त्या ठिकाणी विचारले जात असतात आणि त्यामध्ये अजूनही पाणी असेल, रचना, उपयोग, शुद्धीकरण, त्यानंतर खाद्य व त्यातील घटक द्रव्य, प्रोटीन, कार्बोदके, स्नेह या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा विचार करता येत असतो आणि खऱ्या अर्थानं आपल्याला त्या संकल्पनांचं विश्लेषण हे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी विचारात घेता येत असतं। त्यानंतर सामान्य विज्ञान या घटकातील तिसरा महत्त्वाचा उपघटकाचा अभ्यासक्रमासाठी उपघटक आहे तो म्हणजे जीवशास्त्र विषय। आता जीवशास्त्र म्हणजेच आपल्याला प्राणीशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र
या दोन्ही शास्त्राच्या अनुषंगाने आपल्याला या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना यामध्ये येणाऱ्या प्रश्नांचा सखोल विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागत असतो। आणि म्हणून जीवशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने सुद्धा त्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचा अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमावर आधारित असणाऱ्या प्रश्नांवरती आपल्याला सखोल चर्चा त्या ठिकाणी करावी लागत असते। आणि त्या अनुषंगाने या जीवशास्त्र विषयामध्ये सुद्धा पेशी व त्यांचे प्रकार असतील, त्याचबरोबर मानवी शरीर रचना व कार्य असेल, त्याचबरोबर पचन क्षमता, श्वसन, परिसंचरण, उत्सर्जन, प्रजनन या सर्व उपघटकांचा विचार देखील आपल्याला या सामान्य विज्ञान परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा त्या ठिकाणी तलाठी व ग्रामसेवक परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचा विचार त्या ठिकाणी करता येत असतो। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग आहे की वनस्पती रचना व कार्य। वनस्पती रचना व कार्य म्हटल्यानंतर वनस्पतीचे अनेक प्रकार आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत असतात। त्याचबरोबर वनस्पतींच्या दृष्टिकोनातून त्यावर होणारे रोग व त्यावर असणारे प्रतिबंधात्मक जे काही उपाययोजना आपल्याला करता येतील त्यांचा सुद्धा विचार या ठिकाणी आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये करावा लागणार आहे। त्यानंतर पोषण व संतुलित आहार या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे या तलाठी व ग्रामसेवक परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचा विचार त्या ठिकाणी करता येणार आहे। त्यानंतर या जीवशास्त्र विषयाच्या अंतर्गत शेवटचा महत्त्वाचा उपघटक आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे आरोग्य असेल, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य योजनांचा परिचय, की जेणेकरून आपल्याला या सर्व उपघटकांच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं आपल्याला या परीक्षेच्या दृष्टिकोनातून भौतिकशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल आणि रसायनशास्त्र असेल या तीनही घटकांचा एकत्रितरित्या सर्वांगीण अभ्यासक्रम आपल्याला त्या ठिकाणी करावायचा आहे। आणि त्यानंतर या तलाठी व ग्रामसेवक अभ्यासक्रमाच्या अंतर्गत दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे तंत्रज्ञान, की आजच्या या नवीन युगामध्ये किंवा 21व्या शतकामध्ये आपण तंत्रज्ञानाला अतिशय मोठ्या प्रमाणावर स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे। आणि म्हणूनच आधुनिक भारताच्या विकासामध्ये आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान हा विषय सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासण्यासाठी किंवा तलाठी व ग्रामसेवक परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या विषयाचा देखील सखोल अभ्यासक्रमामध्ये त्याची माहिती तंत्रज्ञानाचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे। आणि म्हणून त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान हा पहिला महत्त्वाचा घटक आहे। त्यामध्ये संगणकाची मूलभूत माहिती असेल, त्याचबरोबर हार्डवेअर व सॉफ्टवेअर असेल, त्याचबरोबर आजच्या कालखंडामध्ये आपण ज्या काही सुविधांचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी तरुण पिढीमार्फत केला जातोय ते म्हणजे इंटरनेट सेवा असेल, ईमेल सेवा असेल, सोशल मीडिया असेल, या अनुषंगाने अतिशय मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांमध्ये माहितीचं एक महाजाल त्या ठिकाणी आलेला आहे। त्याचाही अभ्यासक्रमामध्ये समावेश त्या ठिकाणी केलेला आहे। आणि त्याच्याही पुढे जाऊन आज आपण या इंटरनेटच्या जमान्यामध्ये सायबर सुरक्षा आणि डिजिटल इंडिया या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला त्याचा विचार त्या ठिकाणी करावा लागणार आहे। आणि म्हणूनच या सायबर सेल आणि डिजिटल इंडियाचा सुद्धा अभ्यासक्रम आपल्या या तलाठी व ग्रामसेवक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। आणि विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाच्या आधारे कशा प्रकारे त्या ठिकाणी विचार करावायचा आहे आणि त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना आपल्या भविष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडीअडचणी त्या ठिकाणी येत असतात। त्या अडीअडचणींच्या दृष्टिकोनातून सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाची तयारी करणं आणि त्या अभ्यासक्रमावर आधारित असणारे अनेक प्रकारचे जे काही घटक असतात त्या घटकांचा विचार करणं, योग्य मार्गदर्शन घेणं त्यासाठी आवश्यक असतं। त्याचबरोबर अभ्यासक्रमामध्ये अवकाश तंत्रज्ञान हा तंत्रज्ञानामध्ये दुसरा महत्त्वाचा घटक आहे की अवकाशामधील असणाऱ्या तंत्रज्ञानाचा विचार आणि त्याचा टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे उपयोग करून घेतला गेलेला आहे यावर आधारित असणारे प्रश्न देखील अतिशय मोठ्या प्रमाणावर विचारले जात असतात। आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करण्याच्या उद्देशाने खऱ्या अर्थानं त्यावर इस्रो व त्याचे उपग्रह
आणि त्याचबरोबर उपग्रहाचे उपयोग, संचार, हवामान, शेती आणि त्याचबरोबर GPS प्रणाली यावर आधारित असणारे सुद्धा प्रश्न या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असतात आणि या सुद्धा घटकाचा समावेश खऱ्या अर्थानं या तलाठी व ग्रामसेवक परीक्षेच्या माध्यमातून विचारले जात असतात। याचाही त्या अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला आहे आणि त्यानुसार त्या अनुषंगाने आपल्याला योग्य प्रकारचं नियोजन करता आलं पाहिजे, योग्य प्रकारचं विद्यार्थ्यांना सुद्धा त्याची ओळख करून घेता आली पाहिजे। म्हणून या सर्व अभ्यासक्रमाच्या संदर्भात त्या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे। त्यानंतर संवेदनशील तंत्रज्ञान हा एक तंत्रज्ञानातील पुढचा महत्त्वाचा अभ्यासक्रमातील पुढचा महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे संवेदनशील व तंत्रज्ञान की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जे आज आपण रयत शिक्षण संस्थेमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्य प्रयोग त्या ठिकाणी राबवत आहोत आणि बरेचशा मोठमोठ्या शहरांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग अध्ययन आणि अध्यापनामध्ये सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी केला जातोय। त्याचीही ओळख विद्यार्थ्यांना या तलाठी व ग्रामसेवक अभ्यासक्रमाच्या अंतर्गत होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। म्हणून या अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये रोबोटिक्स असेल, ड्रोन तंत्रज्ञान असेल किंवा नॅनो तंत्रज्ञान असेल, या उपघटकांचा देखील विचार त्या तलाठी व ग्रामसेवक स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत त्या ठिकाणी आपल्याला करता येत असतो। आणि त्यानंतर पुढचा अभ्यासक्रमाच्या बाबतीत पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ऊर्जा स्रोत की ऊर्जा स्रोताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपल्या देशामध्ये ऊर्जेचे अनेक प्रकार आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत असतात आणि त्या प्रकारांच्या अनुषंगाने या तलाठी व ग्रामसेवक स्पर्धा परीक्षेमध्ये पारंपरिक ऊर्जेचे प्रकार कोणकोणते आहे आणि अपारंपरिक ऊर्जेचे प्रकार कोणकोणते आहे त्यावर सुद्धा आधारित असणाऱ्या प्रश्न साठा त्या ठिकाणी आपल्याला विचारला गेलेला आहे। म्हणून त्याही अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने अतिशय चांगल्या प्रकारे त्याची विचार त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे। म्हणून त्यामध्ये पारंपरिक ऊर्जा स्रोतांमध्ये कोळसा आणि डिझेल अशा प्रकारचे दोन घटक येत असतात, तर अपारंपरिक ऊर्जा साधनांमध्ये आपल्याला अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमध्ये सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, जलविद्युत असेल, बायोगॅस असेल, त्याचबरोबर ऊर्जा संवर्धन व सौर उपकरणांचा वापर असेल। तर या सर्व उपघटकांचा अभ्यासक्रमामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे समावेश त्या ठिकाणी केलेला आहे आणि या सर्व अभ्यासक्रमांची तयारी विद्यार्थ्यांकडून होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। आणि खऱ्या अर्थानं या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पर्यावरण तंत्रज्ञान आणि पर्यावरण तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने अतिशय चांगल्या प्रकारचा विचार जर केला तर खऱ्या अर्थानं एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणत असतो आणि खऱ्या अर्थानं या पर्यावरणीय तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने सुद्धा या स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक प्रकारच्या अभ्यासक्रमामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात असतात। त्यामध्ये पर्यावरणीय तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने प्रदूषणाचं असेल त्याचे प्रकार, प्रदूषणाचे प्रकार व उपप्रकार किंवा त्यावरती योग्य प्रकारचे उपाय आपल्याला करता आलं पाहिजे। त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे आणि त्यानंतर पर्यावरण संरक्षण कायदे व त्या ठिकाणी संस्था अशा प्रकारचे अनेक उपघटकांचा विचार त्या ठिकाणी आपण करावायचा आहे आणि खऱ्या अर्थानं या सर्व घटकांच्या अनुषंगाने आपल्याला त्याचा विचार त्या ठिकाणी करावायचा आहे। आणि एकंदरीत दृष्टिकोनातून जर विचार केला तर अशा प्रकारे या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने किंवा तलाठी व ग्रामसेवक स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने विज्ञानातील महत्त्वाच्या घडामोडी असतील व भारतीय योगदान असेल, त्याचबरोबर भारतीय वैज्ञानिक व त्यांचे शोध असतील, या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा विचार त्या ठिकाणी करता येत असतो आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा विचार त्या ठिकाणी करता येत असतो आणि खऱ्या अर्थानं या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आपल्याला त्याचा विचार त्या ठिकाणी करता येत असतो। म्हणून त्यावर आधारित असणारा एक महत्त्वाचा पहिला प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवण्यासाठी घेतलेला आहे। तो जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय वैज्ञानिक व त्यांचे शोध
यामध्ये सी.व्ही. रमन, होमी बाबा, विक्रम साराभाई, अब्दुल कलाम, विज्ञान आणि तंत्रज्ञान, विज्ञान प्रदर्शन, मिशन आणि शोध या अशा प्रकारचे जे शास्त्रज्ञ आहे, या शास्त्रज्ञांवरती आधारित अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात. त्यामुळे त्याचाही या अभ्यासक्रमामध्ये समावेश त्या ठिकाणी केलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं तो जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम या तलाठी व ग्रामसेवक स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यानंतर ज्युनियर कॉलेज गुणवत्ता सुधार कक्षाच्या अंतर्गत माझ्याकडे जो काही विषय देण्यात आलेला होता, त्या विषयाच्या अनुषंगाने सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाची अभ्यासक्रमाची ओळख आपण अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यानंतर सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान यावर आधारित एक प्रश्नसंच त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. आणि त्या प्रश्नसंचाच्या अनुषंगाने आपल्याला त्याचा विचार त्या ठिकाणी करता येत असतो. तर या प्रश्नसंच जो काही आपण बनवलेला असेल, तो प्रश्नसंच बनवल्यानंतर आपण त्याचा जो व्हिडिओ आपण पुढे अपलोड करणार आहोत, तो पुढच्या पार्टमध्ये आपण त्या व्हिडिओचा विचार त्या ठिकाणी करणार आहोत. तर अशा प्रकारे आज आपण तलाठी व ग्रामसेवक भरती परीक्षेच्या दृष्टिकोनातून सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान या संदर्भात अभ्यासक्रमाची ओळख त्या ठिकाणी केलेली आहे. तर धन्यवाद.